जळगाव एसटी विभागाला शिव महापुराण कथा पावली 54 लाखांची कमाई। जिल्ह्यातील चाळीसगाव येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंडित प्रदीप मिश्रा यांची 16 ते 20 जानेवारी दरम्यान 5 दिवसीय शिव महापुराण कथा संपन्न झाली। कथेला भाविकांची होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेता जळगाव एसटी विभाग व चाळीसगाव आगाराने जादा एसटी बस फेऱ्यांचे नियोजन केले होते। एसटीच्या या सेवेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने 5 दिवसात 54 लाखांचे उत्पन्न जळगाव एसटीला मिळाले आहे। चाळीसगाव येथील शिव महापुराण कथेसाठी जळगाव एसटी विभागाने सर्व आगारातून जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले होते। यात प्रत्येक आगारातून 5 बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते। कथा ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांना गावागावातून आणून त्यांना कथास्थळापर्यंत सोडणे, पुन्हा कथा संपल्यावर गावी सोडण्याची सेवा 5 दिवस एसटीने दिली आहे। 84,000 किलोमीटर बस धावल्या आहेत। चाळीसगाव येथे शिव महापुराण कथेसाठी 1,500 बसेस सोडण्यात आल्या होत्या। त्यानुसार 5 दिवसात 84,000 किलोमीटर एसटी बस जिल्ह्यातून विविध आगारातून चाळीसगाव येथे धावल्या। 1,25,000 प्रवाशांचा प्रवास झाला। चाळीसगाव येथे कथेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी 5 दिवसात झाली होती। ग्रामीण भागातून भाविकांची मोठी संख्या असल्याने भाविकांसाठी जादा एसटी बस सोडण्यात आल्या। या 5 दिवसात 1,25,000 प्रवाशांनी एसटीतून शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी प्रवास केला। मंडळी, एसटीच्या मोठ्या बातम्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।